हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालली सकाळची टिफिनची आणि नाश्त्याची तयारी. उठलं की पहिलं पीठच मळून घेत असते आणि पीठ मळून घ्यायचं आणि नंतर बाकीची जी काही तयारी असेल तर ती करून घ्यायची. तर झालं काय, पिठाचा काही अंदाजच आला नाही. पीठ भरपूर असं मळून झालं, जवळपास 3 टायमाचं तर पीठ झाले मळून आता. त्यामुळे मी काय करते, आता पहिल्यांदा रोट्या बनवून घेते. दुपारसाठी रोट्या बनवायच्या आणि नंतर टिफिनला आणि नाश्त्याला चपाती बनवून घ्यायची. तर पहिल्या रोट्याच बनवून घेतल्या आणि रोट्या झाल्या की लगेच चपात्या बनवून घ्यायच्या. नाश्त्यासाठी चहा चपातीच बनवते मी आणि टिफिनला संचितला जाम चपाती देणार आहे. भाज्या आहेत तर संपलेत, भाज्या घेऊन यायच्या आहेत मला. त्यामुळे आता भाजीला काहीच नव्हतं आणि संचितला कसं डाळ वगैरे आवडत नाही सुकी. पालेभाज्या, भेंडी, फळभाज्या वगैरे अशा काहीतरी दिलं की मग तो खात असतो आवडीनं. पराठ्यामध्ये पण ऑप्शन असतात, पण आता बटाटे पण नव्हते. त्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, आता जाम चपातीच द्यावी करून. त्यामुळं आता नाश्त्याच्या चपाती, नंतर टिफिनची चपाती, सगळी चपाती आहेत तर आता बनवून घेते. आणि हात तव्यावर कसं प्रत्येक चपाती भाजून झाली का थोडंसं तेल लावावं लागते, नाही तर चिटकूनच बसते. चपात्या खूप छान म्हणजे भाजून होतात, पण त्याचा तेवढा प्रॉब्लेम आहे. चपाती झाली आणि म्हणजे तवा थोडासा रिकामा राहिला की मग त्याचं जे काही तेल आहे तर तेल ते सगळं संपतं आणि नंतर मग चपाती चिटकून बसते. चपाती इथं तयार झालेत आपल्या इथं बघू शकता. टिफिनसाठी, नाश्त्यासाठी सगळ्या चपात्या करून घेतल्या. इथं कुकरचं भांडं घेतलं, एवढं पीठ शिल्लक राहिले. आता हे पीठ तर 2 टायमाच्या चपात्या सहजच होतात. एका साईडला ठेवलं आहे. आता चहा मस्त असा, आता चहा चपातीचा नाश्ता करायचा. खूप दिवसानंतर मी पण चहा चपातीचा नाश्ता करते. तर शॉर्ट व्हिडिओला मला कमेंट आले होते की चहा चपाती खाऊ नका, चहा चपाती चांगली नसते, आरोग्यासाठी हानिकारक आहे असं म्हणत होत्या. पण असं काही नसतं, आम्ही खातो आणि आम्हाला सवय पण आहे. तर असं बऱ्याच जणांचे आता ते काय खात नसतील, त्यामुळे त्यांना काही चहा चपातीबद्दल माहिती नसेल. त्यामुळे काहीतरी आपलं सांगतेत. आपण जे खातो ते चांगलंच असतं, हेल्दीच असतं असं मला तरी वाटतं. तर संचितला काय केलं मी, सगळं नाश्ता करून झाला. नाश्ता करून घेतला की लगेच संचितला आंघोळ घातली, स्कूलसाठी तयार केलं, जाम चपातीचा टिफिन दिला. स्कूलमधून सोडून आले आणि सोडून आल्यानंतर मग गॅस पोसायचा नंबर आला आहे. खरं तर इतक्या लेट गॅस पोसायचा नंबर आला. कधी कधी काय होतं, उठायला लेट होतो, उठायला लेट झालं की मग कसा तरी वेळ होतो आणि नंतर मग ते स्कूलमधून सोडून आल्यानंतरच गॅस वगैरे पुसून घ्यावं लागतो मला. तसं तर आता मला भाजी बनवायची आहे. रोट्या तर बनवून घेतल्या मी, पण भाजी काही बनवली नव्हती. त्यामुळे आता मी डाळ भिजत घातली होती सकाळी. सुकी हरभऱ्याची डाळ बनवते मी. तरी पण तसंच डायरेक्ट करायला आवडत नाही. त्यामुळे मी काय केलं, पहिला गॅस पुसून घेतला, कट्टा पुसून घेतला आणि मग आता डाळीची तयारी करून घ्यायची. म्हणजे कसं स्वच्छ गॅसमध्ये करायला, कट्ट्यावर करायला बरं वाटतं. तर डाळ बघायला लागले मी. हरभऱ्याची डाळ चांगली लागते खायला. काय झालं, मी कुणीतरी टेटस ठेवला होता आणि ते टेटस बघितला होता, तेव्हापासून मला हरभऱ्याची डाळच खाऊ वाटते. मग मी काय करते, होती पण घरात शिल्लक, 2 टाईम झालं, 2 वेळात मी केली हरभऱ्याची डाळ आणि चांगली लागते सुक्की. एकदम सिंपल करते, त्याच्यात काहीच मसाले टाकत नाही. हरभऱ्याची डाळ सकाळी, म्हणजे मी सकाळी असं उठलं की असतंच प्लॅनिंग काय बनवायचं भाजी वगैरे. त्यावेळेसच म्हणलं होतं हरभऱ्याची डाळ बनवायची सुक्की. त्यामुळे सकाळीच हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. छान अशी हरभऱ्याची डाळ भिजले. आता कढईमध्ये बनवायची होती म्हणून कढईमध्येच घातली होती. नंतर तीच हरभऱ्याची डाळ आता ताटामध्ये काढून घेतली, प्लेटमध्ये. आता डाळ म्हणले की कोणती का डाळ असते ना, कांदा भरपूर टाकायचा. डाळीची डाळ म्हणजे छान लागते. कांदा भरपूर असा कट करून घेतला. आता तेल टाकायचं आणि तेलामध्ये फक्त कांदा, डाळ, मीठ आणि थोडीशी हळद आणि चटणी टाकायची, बास. ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा टाकलं नव्हतं. शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचं नाही. एकदम मस्त आणि भारी लागते. आता डाळ जरी सकाळी भिजत घातली असली तरी काय ती काय इतकी, म्हणजे असं इतकी छान अशी भिजली नव्हती. आता हरभऱ्याची डाळ कसं, मटकीची डाळ म्हणा किंवा नंतर मुगाची डाळ म्हणा, ते कसं पटकन भिजतात. हरभऱ्याच्या डाळीला थोडासा भिजायला वेळच लागतो. त्यामुळे मी संचितला स्कूलला म्हणजे सोडून आल्यानंतर घरातली बाकीची कामं केल्यानंतर मग डाळीला फोडणी दिली होती आणि फोडणी देऊन थोडंसं मिक्स केलं होतं. नंतर संजीचं स्कूल कसं 3 तासच आहे, त्यामुळं घरातले येऊन बाकीचे कामे करेपर्यंत आणायला जायचा टाईम होतो. त्यामुळं काय डाळ एवढी चांगली अशी शिजली नव्हती. त्यामुळे मी काय केलं तिला, मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत गॅस चालू होता. नंतर जायच्या अगोदर गॅस बंद केला आणि नंतर संचितला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर मग डबल आहे तर अजून एकदा गॅस आहे तर चालू केला होता आणि कमी गॅसवर डाळ शिजायला ठेवली होती. तर असं असतं. नंतर संचितला स्कूलला घेऊन आले आणि आल्यानंतर टिफिन काहीच खाल्लं नव्हतं. बहुत महत्व आहे. आता डॉक्टर संपला, आता एक्झाम चालू झाले है ना. टिफिन का खाल्ला नाही तू? पोहे पोहे सारखं पोहे खायचं असतात का? हा है ना. संचित आहे तर आमचा पोहे लवर झाला आहे ना.
पोहे खाण्यासाठी टिफिन सुद्धा खाल्ला नाही. रात्री पोहे, सकाळी पोहे, दुपारी पोहे, पोहेच पोहे. देऊ दे का? देऊ दे का रे? ह्याच प्लेट मध्ये तुझं लक्ष राख. टिंग टिंग टिफिन तर बघू खाल्ला का दाखवायला तर घेऊन येता. सोप्या वाचेल बघू रातमध्ये. खोलून दाखव. खोलून खाल्ला का नाही ते तर सांग पहिलं. मग का पण खाल्ला नाही नाही म्हणून सांगतोय. सारखं सारखं पोहे खायचे असतात काय? पाण्यामध्ये टाकून जातो का? बॅग मार देऊ का तुला? हा जर पोहे घेऊन जा. हे बघा एक चपाती दिलेली. एक चपातीतली किती खाल्ली. पोहेसाठी एवढी सगळी जागा सर्जीतली ठेवली काय? होय रे, पोहेसाठी जागा ठेवली होती काय? हे चपाती का खाल्ली नाही? टिफिन का नाही खाल्ला? टिफिन आणि भाजी. चला तर या तुम्ही सगळेजण दुपारचं जेवण करायला. डाळ आहे, रात्रीचा भात आहे, आमटी पण रात्रीचेच आहे आणि रोट्या आणि काकडी गाजर लागेल. ओके. नाही ऑलरेडी चालू केलंय ऑलरेडी. ये तू. असू दे काय नाही होते. असू दे ये ना चांगलं आहे. असू दे काय नाही. चल ये. संचितचं असं असतं बघितलं का तुम्ही? सगळं त्याचंच ऐकायचं. हे आज गार्डनला मी थोडं लवकर आलोय. 4:15 वाजलेत. 4:15 वाजता आलो त्यामुळं ऊन आहे अजून. या पडशील माग पडशील ना. तसं का करतोय वरती? हे स्लाइड कर छोटी नको. सीसो बर ते खे ना. ते वरती चढ ना. ते चढतो तसा. हा चल. संचित दादा दाखवते बघा. खूप भारी चढतोय ते तिथून. चला हा चल. छान, एकदम छान. छान. चल बस आता. बस एकदाच.
गार्डनमधून घरी आलो. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये संचितला बनवला होता हाफ पराठा आणि आमच्यासाठी दुपारची डाळ होती, रोट्या बनवल्या फक्त आणि बेसन पोळी केली होती. तर एवढंच केलं होतं आणि संचितला कसा हा पराठा खूप जास्त आवडतो, साखरेचा आणि तुपाचा आहे. तर बरेच जण म्हणले होते तूप डायरेक्ट असं वापरत जाऊ नको. तर माझं काही तूप जास्त दिवस शिल्लक राहत नाही, तसं पण 15-20 दिवसात तूप संपतं आणि उपवास पण मी काही करत नाही आणि जरी उपवास जरी असला तर उपवासात मी तुपाचा वापर जास्त करत नसते. त्यामुळं तिथे बिस्किट वगैरे आहेत. इथं बघू शकता रोट्या बनवून झालेत, डाळ आहे थोडीशी. आता ह्याच तव्यामध्ये बेसन पोळी करणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.